Okay. So, चला. Welcome all of you. On how many days we have started? किती दिवस झाला आपल्याला सुरू करून? It's eighth period, eighth online grammar period, right? So today we'll discuss about just like we finished tense. काय काय संपवलं आपण? We finished tense, voice, then adjectives and adverbs. Yesterday we discussed about adjectives and adverb. Adjectives and adverb. So the basic of degree. Today we are going to discuss about degree and the basic of degree that we must know the adjectives and adverbs and their forms of positive degree, comparative degree, superlative degree. So what is positive? These are the adjectives and adverbs. हे सगळे adjectives आणि adverbs आहेत. हे adjective आणि adverbs हे काय आहे? पॉझिटिव्ह फॉर्म आहे. पॉझिटिव्ह डिग्री मधलं रूप आहे. हे ER लागलेलं किंवा Y असेल तर IER लागलेलं किंवा स्पेशल असेल तर स्पेशल असलेलं ते आहे कंपॅरेटिव्ह फॉर्म. आणि हे आहे ज्या ॲडजेक्टिव्हला ॲडव्हर्बला EST लागतं, कुठं फक्त ST लागतं, काही स्पेशल असतं, ते हे सुपरलेटिव्ह फॉर्म. तर आता ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बचे आपल्याला काय करायचे? काय करायचे? पॉझिटिव्ह फॉर्म, comparative form and superlative form. So first shorter. पहिला फॉर्म कोणता झाला? पहिला हा शॉर्ट कोणता फॉर्म झाला? कोणता फॉर्म झाला हा शॉर्ट? पॉझिटिव्ह फॉर्म. त्याचं कंपॅरेटिव्ह फॉर्म कसं केलं आपण? ER लावला. आणि सुपरलेटिव्ह कसं केलं आपण? EST लावला. तसंच आहेत ना सगळे बाकी सगळे. चलो, who will read? Come on, ha. Who will read? Ha. Fast. Fastest. बरोबर ESTच लागलं ना. Then fast, faster, fastest. Third, read fast. Read fast. हा वाचा पूर्ण. Great, greater, greatest. Next. 1 minute. आता काय फरक आहे ब्रेव मध्ये आणि ग्रेट मध्ये? काय फरक आहे? ग्रेटला काय लागलंय? ER आणि EST. पण ब्रेव मध्ये काय झालं? फक्त R आणि फक्त ST. कारण E ऑलरेडी आहे ना. ब्रेव असे काही शब्द असतात. हा एक वेगळा शब्द आहे. हे इझी आहे ना. इझियर, इझिएस्ट. प्रिव्हियस टू आणि याच्यात काय फरक आहे? पहिल्या काहींना फक्त ER आणि EST लागलं. Y असेल तर वायचं I झालं आणि आता IER झालंय. पण इथं आपण इझीला Y काढून I घेतलं. इझियर, इझिएस्ट. ठीक आहे ना. व्हायचं आहे. पण ह्याच्या अगोदर एक अट आहे. ह्याच्या अगोदर हे व्यंजन पाहिजे, म्हणजे कॉन्सोनंट, स्वर नाही पाहिजे. चला, वेल्दी असंच व्हायचं IER IEST. कळलं का? ER EST. वेल्दी, वेल्दियर, वेल्दिएस्ट. पुन्हा बिग, डबल G होणार आहे आता. असे काही बिग, बिगर, बिगेस्ट, हॉट, हॉटर, हॉटेस्ट. शेवटी काय लागते? शेवटच्या अक्षराचं काय होतंय? रिपिटेशन होत असते. ओके. देन आता काही स्पेशल आहेत. त्याला गुडर, गुडेस्ट होत नाही बरं. नाही तर काही लोक म्हणतात गुडर, गुडेस्ट, बॅडर, बॅडेस्ट. असं नाही होत. तर वेल किंवा गुड याचं काय होणार आहे? बेटर, बेस्ट. पुढचं सांगा. फारचं फारेस्ट होत नाही. फारचं फारेस्ट होत नाही. तर फारचं काय होते? फादर नाही, फादर नाही. फादर, फादेस्ट. फार, दूर. फादर, खूप दूर. फारदेस्ट म्हणजे अतिशय दूर. काय अर्थ? फारदेस्ट. आपण म्हणतो ही वेंट इन द फारदेस्ट कॉर्नर. तो अगदी दूरच्या कॉर्नरला गेला. बिकॉज ही वॉज अपसेट. कारण तो नाराज होता. कळलं का? ओके. फारर करायचं नाही. हा फादर लक्षात ठेवा. फादर म्हणायचं नाही, फादर. फोर आहे बघा. फोर म्हणजे पुढे, पुढचे. आता म्हणतो ना एलिफंट हॅज
टू फोर लेग्स काय अर्थ झाला? एलिफंट हॅज टू फोर लेग्स काय अर्थ झाला सांग? पुढचे दोन पाय आहेत. काही जण म्हणते सर आज कसं वेळे झालेत, एलिफंट हॅज टू फोर लेग्स, 2 बिन 4 बी म्हणजे 6 झाले का? नाही, ते कोणतं आहे फोर हो? हे फोर आहे, FORE. फोर म्हणजे पुढचे आणि हाइंड म्हणजे मागचे. मग एलिफंट हॅज टू फोर लेग्स, हत्तीला पुढचे 2 पाय असतात. फोर म्हणजे पुढचा, समोरचे. आता फोरचं काय होतंय? फॉर्मर आणि फोरमोस्ट, अगदी पुढचा किंवा फर्स्ट, एकदम पहिला, फर्स्ट असल्याचं होतं. देन लेटचं लेटर, त्याला लॅटर म्हणतो आपण. LATER लागलं होतं तिथं, E आहे. लेट, लॅटर, लिस्ट. लेटेस्ट नाही करायचं, लेट लॅटर लिस्ट, नाहीतर लेट लॅटर लेटेस्ट नाही करायचं. लेट लॅटर लिस्ट. लेट म्हणजे उशीर, लॅटर म्हणजे थोडा जास्त उशीर, आणि लिस्ट म्हणजे खूपच उशीर, ऍटलिस्ट कमीत कमी असं म्हणतो आपण. तसंच मेनी आणि मच याचं एकच होतं. मेनी आणि मच पॉझिटिव्हचं, याचं मोर. मेनी मच मोर, मेनी मचचं काय होणार? मोर मोस्ट. लिटलचं, लिटल दिले का मी तर? नाही, सांगतो. लिटलचं काय होतं? लिटल, लेस, LESS, लेस, लिस्ट. लिटल, लेस, लिस्ट. फ्युअर, फ्युएस्ट. कळलं, समजलं कसं काही विशेष? हे झाले स्पेशल वर्ड्स असे. आणि शेवटचंच मी सांगतो, तुम्हाला समजण्यासारखं सांगतो, कारण आता तुम्हाला हे नाही कळणार. साऊंड्स, कॉन्सोनंट साऊंड्स, वॉवेल साऊंड्स. नाही आत्ता नाही, वर्ग 8वीला घेतलंय मी, पण सांगतो. आणि ते कॉन्सोनंट आणि वॉवेल मिळून एक सिलेबल होते, एक अवयव होत असतो शब्दाचा अवयव. 2 अवयवी शब्द असतील किंवा 2 पेक्षा जास्त अवयवी शब्द असतील तर त्याला EREST लागत नाही, त्याला त्याच्या अगोदर आपण मोर आणि मोस्ट घेतो. पण ते तुम्हाला नाही समजणार कमी वयामध्ये. ते 12वी नंतर D.Ed, B.Ed, MA, BA, PhD करणाऱ्या लोकांना कळतं ते सिलेबल काय, शब्द अवयव काय, कॉन्सोनंट साऊंड म्हणजे काय, वॉवेल साऊंड म्हणजे काय, तुम्हाला लेटेस्ट माहिती आहे. तर एक तुम्ही साधं सोपं लक्षात ठेवा. लांब शब्द आला, असा लांब शब्द आला, त्याला ER आणि EST लावायचं नाही, तर त्याला काय करायचं आपल्याला? त्याच्या अगोदर कंपॅरेटिव्ह मध्ये मोर, सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट. मग आता इथं आपण शब्द घेतला डेंजरस, मोर डेंजरस, मोस्ट डेंजरस. तसं ब्युटिफुलचं कसं होईल? मोर मोस्ट. हँडसमचं कसं होईल? मोर हँडसम, मोस्ट. कळलं का आता तुम्हाला? पॉझिटिव्ह फॉर्म, कंपॅरेटिव्ह फॉर्म, सुपरलेटिव्ह फॉर्म समजला का? नक्की नक्की. मग आता आपल्याला डिग्रीला जायचंय. देर आर 3 टाइप्स ऑफ डिग्रीज. तर माझ्यावर हे 3च डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, हे आपण आता पाहणार आहे. त्याच्या डिग्रीचं कसं होतं एक पहिला. फक्त अगोदर त्याची अगोदर माहिती घेऊ आपण 3 डिग्रींची, आणि मग आपण पटपटले आहेत माझ्याबरोबर जमलं तर लिहा. पॉझिटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री कशी ओळखायची? 1-to-1 इक्वॅलिटी. एकाशी समानता. हे कसं ओळखायचं एकाशी समानता? हे बघू आपण. स्ट्रक्चर बघू आपण याचं. स्ट्रक्चर, सब्जेक्ट म्हणजेच नाउन किंवा प्रॉनाउन, सब्जेक्टच लिहू आपण. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲज डॅश डॅश ॲज. आता डॅश डॅश मध्ये काय असतं माहिती आहे का? ॲडजेक्टिव्ह असते किंवा ॲडवर्ब असते. म्हणजे कोणतं? मूळ, फास्ट, स्लो, लिटल, मच, वाईज असे शब्द असतात. ठीक आहे. येस प्लस वी, वर्ब, सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट म्हणजे नाउन किंवा प्रनाउन, त्यानंतर वर्ब. ॲज मध्ये ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बचं पॉझिटिव्ह फॉर्म असतं, त्यानंतर प्लस नाउन असतं, एक नाम असतं किंवा एक प्रोनाउन असतं, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह डिग्री. ह्याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं ना, लेट्स सी वन एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल बघू. हे बघा,
Raman is as clever.